नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या एज्युकेशनल चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे उभयान्वयी अव्यय. पोलीस भरती असो, तलाठी असो किंवा एमपीएससी या प्रकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. आज आपण याची व्याख्या, प्रकार आणि काही स्पेशल ट्रिक्स पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी समजून घेऊया की उभयान्वयी अव्यय नेमकं म्हणतात कशाला. मित्रांनो, उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध किंवा जोडणे. म्हणजेच दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरणाकडे बघा. विजा चमकू लागल्या आणि पाऊस आला. इथे आणि या शब्दाने दोन वाक्यांना जोडण्याचं काम केले आहे. तसेच दुसऱ्या वाक्यात कारण हा शब्द दोन वाक्यांना जोडतोय. आता उभयान्वयी अव्ययाचे प्रामुख्याने दोन गट पडतात. हे खूप महत्त्वाचे आहे, नीट लक्ष द्या. पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक. जेव्हा हे अव्यय वापरले जातात तेव्हा तयार होणारे वाक्य हे संयुक्त वाक्य म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स असते. आणि दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक. जेव्हा हे अव्यय वापरले जातात तेव्हा तयार होणारे वाक्य हे मिश्र वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. चला यांचे उपप्रकार सविस्तर पाहूया. प्रधानत्व सूचक मधील पहिला उपप्रकार आहे समुच्चय बोधक. याचा अर्थ होतो बेरीज करणे. जेव्हा पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्याची भर पडते तेव्हा आणि, व, शिवाय यांसारखे शब्द वापरले जातात. दुसरा उपप्रकार आहे विकल्पबोधक. नावाप्रमाणेच इथे पर्याय निवडायचा असतो. चहा घेणार की कॉफी, किंवा हे किंवा ते. जेव्हा दोन गोष्टींपैकी एकाची निवड असते तेव्हा विकल्पबोधक अव्यय वापरले जाते. तिसरा प्रकार आहे न्यूनत्वबोधक. न्यूनत्व म्हणजे कमतरता. जेव्हा पहिल्या वाक्यात काहीतरी कमी असते किंवा विरोध असतो तेव्हा पण, परंतु, परी हे शब्द येतात. जसं की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. चौथा प्रकार आहे परिणामबोधक. जेव्हा पहिल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसतो. जसं की गाडी पंक्चर झाली, त्याचा परिणाम काय झाला, तर म्हणून उशीर झाला. हे झाले परिणामबोधक. आता वळूयात दुसऱ्या मुख्य गटाकडे, गौणत्व सूचक. यातील पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक. जेव्हा प्रधान वाक्याचा खुलासा किंवा स्पष्टीकरण दुसऱ्या वाक्यात दिले जाते. जसं की 1 रुपया म्हणजे 100 पैसे. दुसरा आहे कारणबोधक. हे खूप सोपे आहे. जेव्हा एका वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात दिले जाते. जसं की त्याला अटक झाली कारण त्याने चोरी केली. तिसरा प्रकार आहे उद्देशबोधक. जेव्हा एखादी क्रिया करण्यामागे काहीतरी हेतू किंवा उद्देश असतो. शरीर सुदृढ राहावे म्हणून तो व्यायाम करतो. व्यायाम करण्याचा उद्देश काय, तर शरीर सुदृढ राहावे. आणि शेवटचा प्रकार आहे संकेतबोधक. म्हणजे अट, कंडिशन. जर तरची वाक्ये यामध्ये येतात. जर अभ्यास केला तर पास होशाल, ही झाली अट. आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, ट्रिक्स. परीक्षेत तुमचा वेळ वाचवण्यासाठी हे लक्षात ठेवा. ट्रिक नंबर 1. जर प्रधानत्व सूचक अव्यय असेल तर ते डोळे झाकून संयुक्त वाक्य, आणि गौणत्व सूचक असेल तर ते मिश्र वाक्य. ट्रिक नंबर 2. म्हणून हा शब्द दोन्हीकडे येतो, मग ओळखायचा कसा? अगदी सोपं आहे. जर म्हणूनने परिणाम दिसत असेल तर ते संयुक्त वाक्य, पण जर म्हणूनने उद्देश दिसत असेल तर ते मिश्र वाक्य. उदाहरणं स्लाइडवर आहेत, ती नीट पहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण उभयान्वयी अव्यय पूर्णपणे समजून घेतले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा सोप्या ट्रिक्स हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.